नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काल मस्त रॅली झाली. 25,000च्या वरती निफ्टी पोचला. सगळ्यांना आनंद झाला असेल. आज थोडीशी रॅली होऊ शकते. म्हणजे गिफ्ट निफ्टीच्या दृष्टीने बघितलं तर एक 200 ते 300 पॉईंट मार्केट तेजीत उघडू शकतं. फॉरेन इन्व्हेस्टर्सची पुन्हा तुफान खरेदी झाली आहे. 5,392 कोटीची खरेदी आहे. तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 1,668 कोटी. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री, फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी. बॉन्ड यील्ड 4.42 वर आले. डॉलर इंडेक्स 100.60 तर क्रूड 64.50. जो सगळा गुंता झाला होता तो हळूहळू गुंता कमी होतोय किंवा गुंता सुटतोय आणि त्यामुळे मार्केटला सपोर्ट मिळतोय. डाव जोन्स तेजीत होता तर नॅसडॅक मंदीत होता. रिटेल सेल्सचे आकडे कमजोर आले. फॅक्टरी प्रोडक्शनचे आकडे सुद्धा कमजोर आले. आणि पॉवेलनी सांगितलं की 0% व्याजाचा दर होईल किंवा व्याजाचा दर कमी होईल याची शक्यता मात्र नाही आहे. क्रूडचा भाव मात्र कमी होण्याची शक्यता आहे, कारण इराण बरोबर बोलणी सुरू आहे. त्यांच्यावरची बंधनं शिथिल होत आहेत. न्यूक्लिअर ॲग्रीमेंट होण्याची शक्यता आहे. PPI 2.4% झाला. होलसेल किमती 0.4%. तर वॉलमार्टचा शेअर काल वाढला होता. पुष्कळ रिझल्ट लागले, कारण 15 तारखेपर्यंत रिझल्ट लागत असतात. आता रिझल्ट लागण्याचं प्रमाण कमी होतं. तर काल खूप रिझल्ट लागले. बरेच रिझल्ट मी कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओत दिले. चुकून एखाद दुसरा आजच्या व्हिडिओत समाविष्ट झाला असण्याची शक्यता आहे. आयनॉक्सचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. केन्सचा प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. केन्स टेक्नॉलॉजीचा पण चांगला आला. GR इन्फ्रा प्रॉफिट, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. अलाइड ब्लेंडर्स प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या. रिझल्ट चांगला आला. अलाइड ब्लेंडर्स तोट्यातून फायद्यात आली. 3 रुपये 60 पैसे डिव्हिडंड. सिग्नेचर ग्लोबल प्रॉफिट वाढलं, मार्जिन वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं. PB फिनटेक रिझल्ट चांगला आला. इन्शुरन्स प्रीमियम 7,030 कोटी झाला. पतंजलीचा स्टँड अलोन रिझल्ट जर पाहिला तर प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं आहे. पण कन्सॉलिडेटेड रिझल्ट बघितला तर प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. नवशीलचा रिझल्ट कमजोर आला. प्रत्येकच गोष्ट कमी झाली. ॲलिव्हस म्हणजेच ग्लेनमार्क लाईफ यांचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलं. बलरामपूर चिनीचा पण रिझल्ट चांगला आला. प्रत्येक गोष्ट वाढली. IFCI प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं. एन्ड्युरन्स प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं. बॉम्बे बर्मा प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. LIC हाऊसिंग प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं. ॲबॉटचा रिझल्ट चांगला आला. तिन्ही गोष्टी वाढल्या. बिकाजीचा रिझल्ट चांगला आला नाही. प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू फ्लॅट राहिलं, मार्जिन कमी झालं.
JSW एनर्जी प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं, 2 रुपये डिव्हिडंड. LIC हाऊसिंगने पण 10 रुपये डिव्हिडंड दिलाय. गोदरेज इंडस्ट्री प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळंच वाढलं. गोदरेज इंडस्ट्रीचा रिझल्ट चांगला आला, तोट्यातून फायद्यात गेली आणि त्यांची जी 6 व्हर्टिकल्स आहेत त्या प्रत्येक व्हर्टिकलमध्ये सुधारणा दिसली. रिअल इस्टेट, ॲनिमल फीड, केमिकल, फायनान्स, डेअरी, व्हेजिटेबल ऑइल सगळ्या व्हर्टिकलमध्ये सुधारणा आहे. गॉडफ्रे फिलिप्स प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं, पण 60 रुपये डिव्हिडंड दिला. ZF रिझल्ट सुंदर आला, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन प्रत्येक गोष्ट वाढली, 19 रुपये डिव्हिडंड दिला. केल्ना मेटल प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी, 40 रुपये डिव्हिडंड. डेटामॅटिक्स हा रिझल्ट मी काल सांगितला होता, प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू मार्जिन वाढलं, 5 रुपये डिव्हिडंड. गरवारे टेक्निकल हाही काल सांगितला होता, प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. मेडी असिस्ट प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. वेबसॉल प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, तोट्यातून फायद्यात आले. मेदांता किंवा ग्लोबल हेल्थ प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. क्रॉम्प्टन रिझल्ट चांगला आला, तिन्ही गोष्टी वाढल्या. न्यू लँड लॅब तिन्ही क्रॉम्प्टननी 3 रुपये डिव्हिडंड दिला. न्यू लँड लॅब 12 रुपये डिव्हिडंड, पण रिझल्ट कमजोर. वेबसॉल प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला, मार्जिन 45.4%, तोट्यातून फायद्यात आले. विष्णू केमिकल प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झालं. पुन्हा गाडगीळ प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. IFCI प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी. इन्फोसिसने DNB बँकेबरोबरची भागीदारी वाढवली. मेड प्लस तेलंगणा स्टोअरसाठी ड्रग लायसन्स सस्पेंड करण्यात आलं. अल्केम सायबर सिक्युरिटीची घटना झाली, फ्रॉड्युलंट ट्रान्सफर ऑफ फंड्स झाले असं समजलं. लार्सन अँड टुब्रो E2E नेटवर्कमध्ये 2.98% स्टेक म्हणजेच 5.95 लाख शेअर्स त्यांनी घेतले. आता एकंदर स्टेक 18.99% झाला. RVNL 116 कोटीसाठी त्यांना LOA मिळालं. ही 116 कोटीची ऑर्डर सेंट्रल रेल्वेकडून. बायोकॉन फार्माला रिव्हॅरोक्सॅबॅन टॅब्लेटसाठी संमती मिळाली. स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी या टॅब्लेट्स वापरतात. बजाज ऑटो 125 बिलियन पाऊंडची गुंतवणूक नेदरलँडच्या आर्ममध्ये करणार आहे. संवर्धना मदरसन 14.29% स्टेक. मदरसन टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस काबुशिकी गैशा मधला ते घेणार आहेत. स्ट्राइड्स फार्मा, आर्कोलॅब लाईफ सायन्स, डिजिटल इनोव्हेशन केपेबिलिटी यांच्या डीमर्जरला संमती मिळाली आहे. आपण आता कुठले शेअर तेजीत कुठले शेअर मंदीत हे बघत असतो. काही जर रिझल्ट राहिले असतील तर तुम्ही गूगल सर्च करून बघू शकता. तेजीत मंदीत जे रिझल्ट दिले आहेत त्या जे शेअर दिले आहेत ते शेअर देताना मूव्हिंग ॲव्हरेजेस कोणी क्रॉस केली आहेत का, टेक्निकल पोझिशन कशी आहे, वायदे बाजारात पोझिशन कशी आहे, सगळ्या गोष्टीचा विचार केला आहे. त्याचबरोबर रिझल्ट
बातम्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन दिल्या असतात, तरी मार्केटची लहर वेगळी असते, त्याला आपला इलाज चालत नाही. तेजीमध्ये आधी दीपक नायट्रेट, मारुती, एम्फोसिस, SBI लाईफ, क्रॉम्प्टन, अलाइड ब्लेंडर्स, LT फूड, अशोक लेलँड, बजाज फायनान्स, धामपूर शुगर, ग्रासिम, इन्फो एज, ॲबॉट, डॉक्टर रेड्डीज, वेल्डन, WENDT. अपेक्षेपेक्षा रिस्पॉन्स चांगला आला काल. LIC हाऊसिंग, JBM ऑटो, KPIT, ॲक्झो नोबल. आता ॲक्झो नोबलची JSW पेंट बरोबर बोलणी चालू आहेत, त्यामुळे ॲक्झो नोबलच्या शेअरला काही गती येईल. ॲक्झो नोबल कंपनीचा इंडिया युनिट विकणार आहेत हे आपल्याला 1 महिन्यापूर्वी साधारण समजलं होतं. टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, RVNL, मॅक्स हेल्थ, मुथूट फायनान्स, बायोकॉन, कॅम्प्स, NCCचा रिझल्ट चांगला आला आहे. BLS इंटरनॅशनल, गॉडफ्रे फिलिप्स, ग्लोबल हेल्थ किंवा मेदांता, केन्स, गोदरेज इंडस्ट्री. तर मंदीमध्ये बिकाजी फूड्स, बामर लॉरीने सांगितलं होतं की आम्ही डिव्हिडंड, बोनस, बायबॅक बरंच काही मीटिंगमध्ये होणार होतं. मार्केट संपल्यानंतर मीटिंग झाली, बाकीच्या त्यांनी कमिटी नेमली होती, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी कॅन्सल झाल्या, पण 8.5 रुपये डिव्हिडंड मात्र दिला. म्हणून बामर लॉरी मंदीमध्ये ठेवलंय. आज तशीच धामपूर शुगरची पण मीटिंग होणार आहे, तर मीटिंगमध्ये काही नाही ठरलं तर इलाज नाही. बायबॅकविषयी सुद्धा धामपूर शुगर विचार करणार आहे, म्हणून धामपूर तेजीत दिलाय. मीटिंगमध्ये काय होतं बघूया. आपण होईल चांगलं अशी अपेक्षा करू. पण बामर लॉरीचा 8.5 रुपये डिव्हिडंड आहे, पण बाकीच्या कुठल्याही गोष्टी मिळाल्या नाहीत, म्हणून कदाचित निराशा दिसण्याची शक्यता आहे, म्हणून मंदीत दिला. JSW एनर्जी, आधार हाऊसिंग यांचा लॉक इन पिरियड 6 महिन्याचा पूर्ण झाला आहे, तर ते शेअर विक्रीसाठी येऊ शकतात. आणि अल्केम लॅब, सायबर अटॅक झाला आहे, वर्कर्सचं नुकसान झालं आहे, तर ही खराब खबर आहे, म्हणून शेअर मंदीत दिलेला आहे. तरी पण मार्केटची लहर कुठल्या बाबतीत आहे, व्होलॅटिलिटी कितपत राहते, तरी कमी होत आहे. प्रमाण व्होलॅटिलिटीचं कमी होत आहे, ताणतणाव कमी होत आहेत. पण नवीन काही संकट उभं राहिलं तर सांगता येत नाही. पण जो प्रवाह आहे त्या प्रवाहाबरोबर जाण्याशिवाय दुसरा इलाज नाही. बघूया 9:15 वाजता काय होत आहे ते. नमस्ते.